पनौती संपूर्ण भारताला लागलेली पनौती म्हणजे जिकडं BJPचे खासदार, आमदार, मुख्यमंत्री, खुद्द पंतप्रधान जिकडं उद्घाटनाला जात असतात तिकडे ती पनौती असते आणि अवघ्या काही दिवसांमध्येच तिथे गळती असो किंवा इतर काही गोष्टी असो किंवा ते छप्पर पडणं असो, राम मंदिरसारखी मोठी वास्तू तिथे गळती होणं आणि आज म्हणजेच मुंबई मेट्रोचं अंडरग्राऊंड मेट्रोचं गळती तिथे असलेला चिखल अक्षरशः हे दृश्य दाखवत होतं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून देतात की ही जी लोक तिकडे जिकडे कुठं जातील आपलं उद्घाटन करण्यासाठी तिकडे या गोष्टी घडत असतात. आणि म्हणूनच आज ज्या पद्धतीने मुंबई मेट्रोचं जे काही अंडरग्राऊंड मेट्रो होती याच्यासाठी झालेला खर्च 37,276 कोटी रुपये अक्षरशः चिखलात पाण्यात गेलं. याला कारणीभूत काय, हे घडलं का आणि याच्यानंतर आता पुढे अजून काय काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे जे मुंबई मेट्रोचं काम होतं हे 37,276 कोटी रुपये देऊन आता हे जून महिन्यामध्ये संपूर्ण आता हँडओव्हर झालं. काही म्हणजे 17 दिवसांपूर्वी, आजच्या 17 दिवसांपूर्वीच इथे खूप काही मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः झेंडे दाखवले होते, हिरवे झेंडे दाखवले आणि ज्या पद्धतीने काल परवापर्यंतच त्या मेट्रो स्टेशनचं अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन जे काही होते त्याचे सगळ्यांचे व्हिडिओज, त्याचे सगळ्यांचे फोटोज आपण इंस्टाग्राम, फेसबुकवर अशा खूप काही मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत होते. तिथं अक्षरशः मीडियाला बोलून त्यांना सांगण्यात येत होतं की तुम्ही याची जाहिरात करा. याचे मोठमोठे बॅनर्स देखील लागले आणि आज खुद्द ज्या वेळेस तिथे अक्षरशः चिखल झाला, 37,000 कोटी रुपयांचा चिखल, तो चिखल दाखवण्यासाठी ज्यावेळेस 24 तासचे मीडियाचे तिकडं जे काही पत्रकार होते, पत्रकार गेले, अक्षरशः त्यांना हात धरून तिथून काढून देण्यात आलं. का तर यांच्या ज्या काही नागड्या गोष्टी आहेत, यांची जे काही हातबल झालेल्या गोष्टी आहेत, यांचा जो काही नाकर्तेपणा आहे तो नाकर्तेपणा समाजासमोर, जनतेसमोर येऊ नये आणि म्हणूनच तिथे त्या मीडियावाल्यांना, पत्रकारांना बाहेर देखील काढण्यात आलं. मग आजपर्यंत यांना वाटायला पाहिजे आज देखील आपण शिवाजी महाराजांच्या ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तू अक्षरशः जशाच्या तशा, आज जवळपास 400-500 वर्ष झाले तरीही त्या वास्तू जशाच्या तशा आहेत आणि आज फक्त 17 दिवस झाले त्या उद्घाटनाला आणि तिथे सगळा चिखल झाला. याच्याने आपल्या ज्या काही जनता आहे, जनतेच्या ज्या काही आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत त्या सगळ्यांचाच चिखल जणू इथे झालेला आपल्याला दिसतोय आणि भविष्यामध्ये देखील या लोकांकडनं आपण काय अपेक्षा ठेवू शकतो हे स्पष्ट चित्र इथे आपल्याला समजते. जिथे जिथे मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, पंतप्रधानांनी राम मंदिराचं उद्घाटन केलं, दिल्लीच्या एअरपोर्टचं उद्घाटन केलं, राजस्थानमध्ये देखील काहीतरी उद्घाटन केलं आणि जिथे जिथे त्यांनी उद्घाटन केलं तिकडे तिकडे पनौती लागले आणि म्हणूनच आता अशीच अपेक्षा जनता करायला लागली की तुम्ही कुठल्याही पद्धतीचे उद्घाटन करू नका, तुम्ही फक्त तुमच्याच घरी बसा, जनतेसाठी काही करू नका, उलट जे काही चालू आहे ते चालू द्या आणि पुढच्या 4 वर्षामध्ये तुम्ही इथनं रिटायर व्हा. एवढंच आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.